माऊली म्हणतायत, तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काही होती चिरंतन. अर्थात तू भ्रमित अंतःकरणाने अहंकारारूढ होऊन यांचा घात करण्याचे मनात आणला नाहीस तर ते काय चिरंजीव होणार आहेत. भगवंत म्हणतायत की अर्जुना, तुला असं वाटतंय की तू जन्माला घालणार आहेस, तू मारणार आहेस, अशी तू अहंभावानं युक्त अशी भाषा बोलायला लागलायस. तू भ्रमलेपणे अहंकृती, तू भ्रमित होऊन अहंकारी होऊन ही कृती करायला लागलायस. तू भ्रमलेपणे भ्रमिष्ट होऊन वेडा होऊन तू भ्रमलेपणे अहंकृती, अहमपणा अहंकार तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. यासी घातू न धरिसी चित्ती, तू अंतःकरणात अहंकार धारण केल्यामुळं यांचा मी घात करणार नाही असं चित्तामध्ये तू धरलंय, मनामध्ये तू पक्क केलंय. यासी घातू न धरिसी चित्ती, तुझ्या हृदयात अहंकार निर्माण झालाय. तो अहंकार सुद्धा भ्रमिष्ट माणसाचा अहंकार आहे आणि त्या भ्रमिष्टपणाच्या अहंकारामुळं तू यांचा घात करणार नाही असं तू मनामध्ये आणलेलं आहे. तरी सांगे काही होती चिरंतन, आणि तू जर यांना मारायचं नाही असं ठरवलंयस तू, पण तू जर यांना मारलं नाहीस तर हे काही चिरंतन होणार आहेत का, चिरंजीव होणार आहेत का. बघा, जो जन्माला आलाय तो मरणार आहे. आपण आकाराबद्दल बोललो. आकाराचं एक वैशिष्ट्य आहे की तो बदलणार आहे, तो नष्ट होणार आहे. आकाराचा तो स्वभाव आहे. तुम्ही आकाराला आलात म्हणजे तुमचा आकार बदलणार, कारण आतापर्यंत कोणताच आकार चिरंजीव राहिलेला नाही. चिरंजीव तेच राहतं जे आकाराला येत नाही, येऊ शकत नाही. आणि आकाराला न येणार, आकाराला निराकार असणारं एकच ब्रह्मतत्व आहे, त्याला आकार नाही, म्हणून ते नष्ट होणार नाही. पण भ्रम जेव्हा निर्माण होतो, अहंकार जेव्हा निर्माण होतो, तेव्हा हा अहंकार आकारामुळेच निर्माण होतो. आकाराशिवाय अहंकार नाही. आकार आला की अहंकार. जीवाच्या ठिकाणी जेव्हा आकाराचा भ्रम निर्माण होतो, खरं तर आत्मतत्वाच्या ठिकाणी आपण म्हणायला हवं, ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी मायेच्या संपर्कानं, माया विशिष्ट चैतन्य जे आहे त्या चैतन्याच्या संपर्कामुळं हा आत्मा जीवरूपाला आला, जीवदशेला आला, इथंच आकार आला. आणि हा आकाराला आलेला जीव मुळात त्याचं स्वरूप निराकार आहे. आकार हा त्याचा भ्रम आहे. लक्षात घ्या, आकार हा भ्रम आहे. माऊली खूप वेगवेगळे दृष्टांत देऊन पुढे स्पष्टीकरण देणार आहेत. आपली दृष्टी बघा, सोनाराच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे म्हणता येणार नाही, वेगवेगळ्या आकाराचे अलंकार असतात. तुम्ही त्याच्याकडे गेला की तो तुम्हाला किंमत सांगतो, हे एवढ्या तोळ्याचं, ते तेवढ्या तोळ्याचं. आपली नजर जी आहे ती त्या आकारावर असते. हे चांगलं, हे वाईट, ह्याचा आकार चांगला, ते वाईट. आपण म्हणतो ना चांगलं वाईट, चांगलं वाईट. सोनाराला त्या चांगलं वाईटचं काहीच नसतं. त्याची दृष्टी आकारावर नसते, त्याची दृष्टी निराकारावर असते, त्याची दृष्टी सोन्यावर असते. सोनं हे निराकाराचं उदाहरण आहे आणि अलंकार हे आकाराचं उदाहरण आहे. तुम्ही आकारावर लक्ष देता म्हणून तुम्हाला ते चांगलं वाईट दिसतं. आणि सोन्याला तुम्ही आकार दिला की तो आकार संपणार आहे, तो आकार बदलणार आहे. काही विशिष्ट काळानंतर सोनं बदलणार, तुमचं झिजणार, काळवणार, काहीतरी होईल, पण आतलं सोनं बदलणार नाही. सोनं सोनंच राहणार आहे. तुम्ही त्याला किती आकार दिलेत तरी सोनार त्याला सोन्याच्याच नजरेनं बघणार आहे. मातीपासून कुंभार वेगवेगळे मडके बनवतो. हे सगळे प्रसिद्ध उदाहरण आहेत अध्यात्मातले. माऊलींनी दिलेली ही प्रसिद्ध उदाहरण आहेत आकार आणि निराकाराची. तुमचं लक्ष जर माठावर गेलं, म्हणजे मातीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंवर गेलं, तर तुम्हाला माठ दिसेल.
किंवा जे काही आता मातीचे पदार्थ बनवले म्हणजे वस्तू बनवलेले असतील त्या वस्तू तुम्हाला दिसतील. त्याची पंती बनवलेली असू शकते, रांजण बनवलेलं असू शकतं, एखादी खेळणी बनवलेली असू शकते, काही बनवलेलं असू शकतं. मातीपासून बऱ्याच वस्तू बनवता येतात. त्या वस्तूंच्या आकारावर तुमचं लक्ष गेलं की तुम्हाला दुःख होणार. का तर आकार संपणार कधीतरी. आणि आकारावरशी तुम्ही तुमच्या भावना जोडल्या की तुमचं दुःखी होणं निश्चित आहे. कारण आकार मरणार आहे, बदलणार आहे, संपणार आहे. आणि तुम्ही त्याच्याशी भावना जोडल्यामुळं आकार संपला की तुम्ही दुःखी होणार आहेत. अर्जुनाची दृष्टी आकारावर आहे म्हणून त्याला वाटतंय मी मारणार आहे आणि हे मरणार आहेत. कारण तो स्वतःलाच अर्जुन म्हणायला लागलाय. म्हणून तू भ्रमलेपणे अहंकृती, तू अहंकारानं भ्रमित झालेला आहेस. यासी घातू न धरीसी चित्ती, आणि म्हणून तुला यांचा घात करायचा नाही. पण सांग बरं, तू जर यांना मारलं नाही तर हे काय अमर होणार आहेत? तू नाही मारले तरी ते मरणार आहेत. सॉक्रेटिसला विष देण्यात आला. विष देण्यात आलं तरी सॉक्रेटिस हसत होता. सॉक्रेटिसला विचारलं की तुला आता विष देण्यात येणार आहे, तू मरणार आहेस, मग तू दुःखी का होत नाहीयेस, तू आनंदी का होतोयस? त्यानं सांगितलं मी विष पिल्यानंतर 2 शक्यता आहेत. एक शक्यता आहे की मी कायमचा मरेल, जर आत्मा जीव अशा काही गोष्टी नसतीलच तर मी विष घेतल्याबरोबर मरेल, म्हणजे सॉक्रेटिस नावाचं काहीच शिल्लक राहणार नाही पुढं. जर काहीच पुढं शिल्लक राहणार नाही तर मी दुःखी कशाला होऊ? उद्या संपणारी वस्तू आज संपली तर मी का दुःखी होऊ? आपण खर्चाचं गणित करतो ना, उद्या एखादा खर्च करण्याऐवजी आपण आज खर्च केला तर दुःखी होतो का आपण? कारण आपल्या मनानं पक्क केलंय ना खर्च करायचाच आहे, खर्च होणारच आहे. मग तो उद्या केला काय ना आज केला काय? मग जर मरायचंच आहे तर मग उद्या मरण्याऐवजी आज मेलं तर काय वाईट आहे? उद्या तर मरायचंच आहे. आजचं मरण उद्यावर ढकललं म्हणून मरण थोडी टळणार आहे. म्हणून पहिली शक्यता जरी असेल तरी मला दुःख करण्याचं कारण नाही. सगळं संपणारच आहे तर का दुःख करू? आणि जर शरीर संपल्यावर मी जिवंत राहणार असेल, असं एखादं अस्तित्व असेल आणि ते अस्तित्व मी असेल तरी मला दुःखी व्हायचं कारण नाही. कारण हे विष पिऊनही मी जिवंत असेल, मी असेल. म्हणून दोन्ही शक्यता ज्या अंतिम शक्यता आहेत याच्या पलीकडे तिसरं तर काही होणं शक्य नाही. मग कशाचं दुःख करू, कशाची खंत करू? सॉक्रेटिसच्या जागी दुसरं असता तर सॉक्रेटिसचे नातेवाईक आणि मित्र किती रडायला लागले होते. सॉक्रेटिस विष घेणार म्हटल्यावर सगळे त्याला भेटायला आले होते. सगळ्यांना या गोष्टीचं दुःख होतं की आता सॉक्रेटिस जाणार, सॉक्रेटिस जाणार. पण सॉक्रेटिसला माहित होतं की मी नाही जाणार, आणि जर जाणार आहे तर जाणारच आहे. तुम्ही दुःख केलं तरी जाणार आहे आणि आनंद सोहळा केला तरी जाणार आहे. जाणारा जाणारच आहे आणि राहणारा राहणारच आहे. म्हणून जे संपणार नाही त्याला संपवता येत नाही, आणि जे संपणार आहे त्याला टिकवता येत नाही. हा सिद्धांत आहे. ही गाठ कायमची आपल्या मनात बांधून घ्यायची. जे संपणार आहे, संपणं हा ज्याचा स्वभाव आहे, त्याला कितीही प्रयत्न केला तरी त्याचं संपणं थांबू शकणार नाही तुम्ही. आणि जे कधीच संपणार नाही त्याला कितीही संपवायचा प्रयत्न केला तरी ते संपणार नाही. हे 2 अंतिम सत्य माणसाला कळली की माणसाच्या आयुष्यातली भ्रांती, दुःख सगळं आपोआप निघून जात. मी, माझं घर, अमकं तमकं सगळं आपण ठेवतो. एका क्षणात माणूस मरून गेला की काय हिंमत आहे तुमची घर माझं म्हणायची, गाडी माझी म्हणायची. एवढं ममत्व आपल्याला चिकटलेलं असतं. ते खरंच माझं असतं तर आपण त्याला सोडून गेलो नसतो. जे आपलं असतं ते आपल्याला कधी सोडत नाही, आणि जे सोडतं ते कधी आपलं नसतं. अर्जुन म्हणतो हे मरणारे आहेत, मी मारणार आहे. हा अर्जुनाचा भ्रम आहे. कारण इथं मारणाराही कोणी नाही आणि मरणाराही कोणी नाही. मारणं आणि मरणं हा भ्रम आहे. अर्जुनाला तो भ्रम झालाय.
तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिसी चित्ती तरी सांगे काय हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता ऐसी भ्रांती झने चित्ता येवो देसी. अर्थात किंवा तू एक मारणारा आणि हे सर्व लोक मरणारे अशा प्रकारची भ्रांती मनात कदाचित येऊ देशील तर ती येऊ देऊ नकोस. बघा, एक भ्रांती तू नाही मारली तर सगळे अमर होतील असं तुला वाटत असेल की मी बाण नाही मारले, मी युद्धातून निघून गेलो म्हणजे समोर असलेल्या सगळ्यांना कुणीच मारणार नाही, असाही तुझा भ्रम आहे. हा एक भ्रम. दुसरा भ्रम काय आहे की तू एक वधिता आणि तू मारल्यावर आणि सकळ लोक हा मरता. तू मारणार आहेस, वधिता म्हणजे मारणारा, की तू एक वधिता किंवा तू एक मारणार आहेस आणि सकळ लोक हा मरता आणि हे सगळे लोक मरणारे आहेत, मरते आहेत. ऐसी भ्रांती झने चित्ता येऊ देशी. अशी भ्रांती चित्तामध्ये येऊ देस असशील तू, ती येऊ देऊ नकोस. कारण ती भ्रांती आहे. तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीत आणि ते मरणारे असतील तर ते मरतीलच. मग तू मार किंवा न मार. आणि ते जर अमर राहत असतील तर तू कितीही प्रयत्न केला तरी ते मरणार नाही. पण तू भ्रम ठेवून घेऊ नकोस. तो भ्रमच आपल्या अज्ञानाला कारण आहे. म्हणून की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता ऐसी भ्रांती झने चित्ता येऊ देसी. तर ती भ्रांती चित्ताला येऊ देऊ नकोस. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज. हे सर्व अनादि सिद्ध असून यांचा उत्पत्ती नाश सहजच होत असतो. असे असताना तू शोक का करतोय सांग बरं. बघा, थोडस सूक्ष्मपणे समजून घेऊ आपण. या जगामध्ये सगळं बदलतंय हो. क्षणाक्षणाला मरतंय. विचार केला तर क्षणाक्षणाला मरतंय. प्रत्येक गोष्ट आपोआप मरते, स्वभावतः मरते, कुणी मारत नाहीये. प्रवचन सुरू होण्यापूर्वी मी आणि आत्ताचा मी याच्यामध्ये फरक आहे. माझ्या शरीरामध्ये खूप बदल झालेत. या आपलं प्रवचन जे चालू आहे 30-35 मिनिट झालं, एवढ्या मिनिटात माझ्या शरीरात बरेच बदल झालेत. ते बदल तुम्हाला दिसो न दिसो ते होत आहेत. विज्ञान सुद्धा सांगतं की माणसाच्या शरीरात सेकंदाला कितीतरी पेशी जन्माला येतात, कितीतरी पेशी मरतात. म्हणजे आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा शरीरातल्या अनेक पेशी मेलेल्या असतात. त्यांची संख्या लाखोवर आहे. लाखो पेशी मरतात आणि नव्या जन्माला येतात. ही प्रक्रिया सारखी चालू असते, पण ती आपल्याला दिसत नाही. माणूस आपल्याला एकदम म्हातारा झालेला किंवा एकदम तरुण झालेला दिसतो, पण तो एकदम होत नाही. क्षणाक्षणाला तो म्हातारा होत असतो. क्षणाक्षणाला माणूस बदलत असतो. तुम्ही नदीमध्ये कधी उतरलात तर तुम्हाला त्या नदीच्या दृष्टांताहून आणखी नीटपणे हा सिद्धांत समजून सांगता येईल. आपण नदीत पाय ठेवतो. एकदा आयुष्यात तुम्ही नदीत ठेवलेला पाय पुन्हा त्या नदीत कधीच तुम्ही तसा पाय ठेवू शकत नाही. कारण पाणी क्षणाक्षणाला बदलतं. त्या नदीतलं पाणी तुम्ही पाय ठेवताना ज्या क्षणाला जिथं होतं तो क्षण आणि ते पाणी पुन्हा तिथं कधीच येणार नाही. म्हणून असं म्हणतात एका नदीत माणूस दुसऱ्यांदा कधीच उतरू शकत नाही. आणखी खोलात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की माणूस एकाच वेळी सुद्धा पूर्ण नदीत पाय ठेवू शकत नाही. तुम्ही पाय ठेवण्यासाठी नदीत पाय टाकल्यापासून पूर्ण पाय नदीत टाकेपर्यंत पाणी बरंचसं मागं पुढं झालेलं असतं. पाणी बरंच पुढं निघून गेलेलं असतं. भगवान गौतम बुद्धांकडे बरेच लोक यायची तेव्हा बुद्ध त्यांना म्हणायचे की येण्यापूर्वी जसे तुम्ही होतात तसे जाताना राहत नाहीत. क्षणाक्षणाला सगळं बदलतंय. अहो ही पृथ्वी बघा ना. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. कितीच्या स्पीडनं फिरते? प्रचंड गतीनं फिरते. म्हणजे तीच एक क्षणामध्ये कितीतरी वेळा जागा सोडते. ती त्या जागेवर कधीच राहत नाही. आपण म्हणतो ना 12 तासानंतर अर्धा भाग आणि 24 तासानंतर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा पूर्ण भाग पूर्ण होतो. पृथ्वी किती मोठी आहे बघा. तेवढी मोठी आहे तरी तिला फिरायला
24 तास लागतात. आणि ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत आता ज्या जागेवर आहे तिथं यायला तिला 365 दिवस लागतात. पण 365 दिवसानंतर ती नेमकी त्याच ठिकाणी येते का? थोडा तरी त्याच्यात फरक पडतो की नाही? म्हणजे आपण जिथं आहोत तिथं आपण कधीच नसतो. विज्ञानाच्या भाषेत बघा, अध्यात्माच्या भाषेत बघा. विज्ञानानं आता खूप सोपं केलंय खरं तर अध्यात्म. आमचे बरेच मित्र म्हणतात, काय रे तू खूप आध्यात्मिक आणि एवढा शिकलेला सवरलेला, तुला कन्फ्युजन नाही होत का? अध्यात्म आणि विज्ञान ह्याच्यामध्ये जमलिंग नाही होत का तुझी? मी म्हणतो नाही बाबा, उलट मला वाटतंय जेवढं विज्ञान शिकलो तेवढं माझं अध्यात्म स्पष्ट होत गेलं. स्पष्ट होतंय. उलट मला अध्यात्म स्पष्ट करण्यासाठी विज्ञानाची उदाहरणं जास्त उपयोगाची पडतात. पण विज्ञान सुद्धा सांगतं या जगात स्थिर काहीच नाही, सगळं क्षणाक्षणाला बदलतंय. भगवान कृष्ण शंकर म्हणजे शंकराचार्य म्हणाले होते, सगळं बदलतंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इहु संसारे खलु दुस्तारे नाही नाही रक्षती डुकनोई करणे, असं शंकराचार्य म्हणाले. आता विज्ञानही तेच म्हणायला लागले. विज्ञानही तेच सांगतं की सगळं क्षणाक्षणाला बदलतंय, सगळं क्षणाक्षणाला परावर्तित होतंय. म्हणून स्थिर या जगात असं काहीच नाही. स्थिर आहे असं वाटणं हा भ्रम आहे. काहीच स्थिर नाही. पृथ्वी सुद्धा स्थिर नाही. पृथ्वी तर प्रचंड वेगानं हलतीये. तेवढा वेग अजून बुलेट ट्रेनलाही नाहीये, एवढ्या प्रचंड वेगानं हलते. तो आवाज आपल्याला ऐकू येत नाही, कारण त्याचं डेसिबल जे आहे, ध्वनी डेसिबल मध्ये मोजतात. आपल्या कानाची पात्रता नाहीये तेवढा मोठा आवाज ऐकण्याची, म्हणून ते आपल्याला ऐकू येत नाही. पण तुम्ही जर कुठं विमानानं असं उतरत असाल किंवा असं, तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तो आवाज येतो. आता नासानं खूप ते पुरावे देऊन सिद्ध केले की प्रचंड आवाज आहे पृथ्वीचा, सूर्याचाही प्रचंड आवाज आहे. सगळं गोंधळ आहे, सगळं अस्थिर आहे. सगळे फिरतायत पळतायत, स्थिर काहीच नाहीये. म्हणून तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊन असाल तर तुम्ही विचलितच होणार. सगळं बदलणार आहे. अनादि सिद्ध हे आगवे, आणि हे सगळं बदलणं हे अनादि सिद्ध आहे. बघा, अनादि सिद्ध हे आगवे, हे सर्व अनादि सिद्ध आहे. अनादि सिद्ध शब्दाचा काय अर्थ? काय? अनादि काळापासून जे ठरलेलं आहे, जुन्या काळापासून जे ठरलंय, ज्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही, करताही येणार नाही, त्याला अनादि सिद्ध म्हणतात. अनादि सिद्ध हे आघवे. आघवे म्हणजे सगळं ठरलेलं आहे. आता विज्ञानही म्हणते की जशी पृथ्वी आहे तशी अनेक ग्रह असतील, या ग्रहांची विशिष्ट गोष्टीमुळं उत्पत्ती झाली. म्हणजे आधी प्रचंड गोळा होता, मग स्फोट झाला, मग तुकडे झाले, ते तुकडे इकडे तिकडे पसरले. तसा पृथ्वी एक तुकडा, सगळे ग्रह वेगवेगळे तुकडे, चांदण्या वेगवेगळे तुकडे, चंद्र एक तुकडा. आणि या तुकड्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं आकर्षण आणि ऊर्जा असल्यामुळं त्या बांधून आहेत एकमेकांना विशिष्ट अंतरावर. आणि मग सगळ्यांचं फिरणं चालू आहे. अगदी त्या सगळ्या पसाऱ्यासह सगळं फिरतंय. आकाशगंगा, गॅलेक्सीज सगळं फिरतंय. स्थिर काहीच नाहीये. स्थिर हा केवळ भ्रम आहे. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. होत जात स्वभावे, हा स्वभाव आहे त्याचा. बदलणं, जन्माला येणं, मरणं हा स्वभाव आहे. आणि अनादि काळापासून हा स्वभाव चालत आलेला आहे. बदलणं, फिरणं हा अनादि सिद्ध स्वभाव आहे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. मग हे जर अनादि सिद्धच आहे तर मग दुःख का करावं? जी गोष्ट आपण बदलूच शकत नाही त्याचं दुःख का करावं? आपण कधी दुःख करतो का? मी का म्हातारा झालो, माझं का एवढं वय झालं असेल, याचं दुःख करतो आपण? कधी नाही करत. का? आपल्याला माहिती आहे सगळेच म्हातारे होतात, म्हणून मीही म्हातारा झालो. दुःख करण्यासारखं काय आहे? म्हातारपण रोखण्याचा प्रयत्न सगळे करतील, पण सगळ्यांना माहिती आहे की किती प्रयत्न केला तरी म्हातारपण रोखता येत नाही. राजेश खन्नाची एक मुलाखत ऐकली होती मी मध्यंतरी, थोडं म्हातारे वगैरे झाल्यावरची. एक काळ होता की इतकी त्यांची फॅन फॉलोईंग वगैरे होती की लोक त्यांच्या कारचे मुक्के घ्यायचे म्हणे, असं मी ऐकलंय. एवढी क्रेज होती, एवढं प्रेम होतं त्या माणसावर. नंतर कुणी भेटेनासं झालं.
बोलेनासं झालं. तेव्हा जीवन गौरव पुरस्कार देताना त्यांनी ती खंत व्यक्त केली की या जगामध्ये स्थिर काहीच नाही, सुपरस्टार कुणीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी येणार आहे, जाणार आहे. आज तू आहेस, तुझ्या जागेवर दुसरा येईल. आज तू सुपरस्टार आहे, तुझ्या जागेवर उद्या दुसरा येईल. जो उद्या येईल त्याच्याही जागेवर पुन्हा तिसरा येईल. हे बदलत राहणार आहे. मी बोलणारा आहे, तुम्ही ऐकणारे आहात, हे एकदाच नाही, हे वारंवार होणार आहे. मी गेलो तर दुसरा येईल. ज्ञानेश्वरी काय आजच कोणी सांगायला निघाले, तुम्हीच काय श्रोते आहेत पहिले ज्ञानेश्वरीचे. श्रोते बदलत राहिले, सांगणारे बदलत राहिले. कारण बदलत राहणं हा स्वभाव आहे. अनादि सिद्ध हे आगवे होत जात स्वभाव आहे. जन्माला आला तर मरायचंय, बदलायचंय. आकार घेतलाय तर आकार सोडायचा आहे. तरी तुम्हा का शोचावे सांगे मग काय दुःख करायची गरज आहे? का दुःख करावं बरं? परी मूर्खपणे नेनसी, आता थोडं कडक बोलताय ना भगवंत. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू चिनीती सांगसी आम्हा प्रती. परंतु मूर्खपणामुळे तुला कळत नाही. ज्याचे चिंतन करू नये त्याचे चिंतन करतोयस व उलट आम्हालाच नीतीच्या गोष्टी सांगतोयस. परी मूर्खपणे नेनसी, मूर्खपणामुळं तू हे जाणत नाहीयेस. आता हे मूर्खच म्हणायला हवं ना. मूर्ख कुणाला म्हणतो आपण? एक माणूस होता म्हणे, त्याला गावातले सगळे मूर्ख म्हणायचे. त्याला वाटलं की सगळ्या गावाला कळलंय की मी मूर्ख आहे, म्हणून म्हणे या गावात राहण्यात काही अर्थ नाही, मी मुंबईला जातो. म्हणजे तिकडं कुणालाच माहिती नाही मी मूर्ख आहे म्हणून. मग तो म्हणे मुंबई सारख्या शहरात आला आणि तिथं एक अशी नदी वाहत होती. तर तो पाय धुत होता त्या नदीतल्या पाण्यानं. पण कसं धुत होता? समोरून असं पाणी येतंय आणि ज्या बाजूला पाण्याचा प्रवाह आहे तिकडं तोंड केलंय त्यानं आणि त्याच्या पायाची सगळी घाण अशी जातीये आणि ती पायाची घाण ज्या दिशेनं जाते तीच घाण हातात घेऊन तो तोंड धुतोय. हे एकानं बघितलं आणि सांगितलं, मूर्ख आहे का रे तू? त्यानं सांगितलं, हो मूर्ख आहे मी, पण तुम्हाला कसं कळलं? अरे म्हणे तुझ्या उभा राहण्याच्या पद्धतीहूनच कळलं. तुझ्या पायाची घाण त्या पाण्यात मिसळून ज्या दिशेनं जाते त्याच दिशेचं पाणी घेऊन तो तोंड धुतोयस, म्हणजे तुझ्याच पायाची धूळ तुझ्याच तोंडाला लावून घेतोयस. तुला शहाणं कसं म्हणावं? तुला मूर्खच म्हणायला पाहिजे. सगळं कळत असून जर तुम्ही चुकीचं वागत असाल तर एखाद्या वेळी ठीक आहे, पण तुम्हाला काही कळतच नाहीये म्हणून तुम्ही तसं वागताय तर तुम्ही मूर्ख आहात. अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत, परी मूर्खपणे नेनसी, मूर्खपणामुळं तुला हे कळत नाहीये की हे सगळं अनादि सिद्ध आहे. तू मारणारा नाहीस, हे मरणारे नाहीत. जे जन्माला आलंय ते मरणारा आहे. हा स्वभाव आहे, हा स्वभाव तू विसरलायस. का तर मूर्खपणामुळे. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी. ज्या गोष्टीची चिंता करायला नको, ज्या गोष्टीचा विचार करायला नको, त्या गोष्टीचा तू विचार करतोयस. आपण थोडं थांबूयात कारण आपल्याला अभंग घ्यायचा आहे आज, म्हणून इथं थांबू. पण माऊली म्हणतायत, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तू चिनीती सांगसी आम्हा प्रगती. आणि आम्ही तुला काही सांगायला जावं तर तूच ज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगतोस की देवा ह्यांना मी कसं मारू, ह्यांना मारल्यानंतर मला पाप लागेल, ह्यांना मारल्यानंतर मी नरकात जाईल, माझी बदनामी होईल, मग मी कसं जगू? याच्यापेक्षा मी संन्यास घेतो, निघूनच जातो, मी आता काही युद्ध करणार नाही. मलाच तू नीतीच्या गोष्टी सांगायला लागलास. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. म्हणून जे विवेकी असतात ते कधीही कोणत्याही गोष्टीची भ्रांती करत नाहीत. ते दोन्ही परिस्थितीमध्ये दुःखी होत नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट नवीन जन्माला आली तरी ते सुखी होत नाहीत आणि एखादी गोष्ट संपली तरी ते दुःखी होत नाहीत. दोही तेही न शोचिती, दोही तेही म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयी ते न शोचिती, ते विचार करत नाही दोन्ही गोष्टीचा गोष्टीबद्दल ते चिंतन करत नाही, चिंता करत नाहीत. काय होय जाय हे भ्रांती म्हणून या, ही भ्रांती आहे म्हणून ते यातलं काही करत नाहीत. इथं आपण थांबूयात. उद्या आपण श्लोक क्रमांक 12
आणि ओवी क्रमांक 3 ते 113 यांचा विचार करूयात. आता मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.